हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात अशी देवपूजनी होते. तुम्हाला तर माहितीच आहे, आता अधिक मास सुरू आहे आणि मग गोपद्माची सेवा असेल म्हणा, आपलं बाकीचं जे असतं. गुरुपुष्पामृत मुहूर्त आहे, आज गुरुवार आहे. तर छान अशी बघा सकाळची भाजी अशी छान पूजेची बाहेरची पण तयारी सुरू होते. छान असं पुसून घेतलं, हळदीचं लेपन करून घेतलं, अशी रांगोळ काढली आणि रांगोळीच्या नंतर ते येते ती उंबऱ्याची पूजा. तर बाहेर छान अशी हवा सुटली होती, म्हणजे जरा जास्तच हवा सुटलेली होती बरं का. मग आता ही आरती राहते का नाही असं पूजा करेपर्यंत असं वाटत होतं. पण म्हटलं आता पूजा तर करणं आहेच ना. मग आता छान असं उंबऱ्याची छान पूजा करून घेतली बरं का. आणि आज जरा सकाळी घाईच होती, म्हणून मग आज काय साडी वगैरे घालत बसले नाही मी इथं. नाही, मला साडी नेसायचीच होती, पण म्हटलं आता नंतरच आपण साडी नेसूयात. पण सकाळी सकाळी स्वयंपाकाची वगैरे आव्हाना लवकर जायचं होतं. मग आता म्हटलं आपण पटापट पूजा आवरून घेऊ आणि मग तुळशीची वगैरे पूजा करून घेतली. स्वयंपाक करायचा होता घाईमध्ये ना. हे सगळं बाकीचं जे करायचं असतं ना, आपल्या मनासारख्या प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टी होत नाहीत. आणि सकाळी सकाळी पाणी येतं ना, त्यामुळे मग मला कपडे पण धुवायची खूप घाई असते. मग घाईमध्ये मी कपडे धुवून घेतले, पाणी भरून घेतलं आणि बघा उंबऱ्याची पूजा, देवपूजा हे करून घेतले. आणि मग आता तुळशीची छान अशी पूजा करून घेतली, पाणी घालून घेतलं तुळशीचे आणि तुळशीची ही पूजा करून घेतली. ओम नमो भगवते वासुदेवाय असे ही आता अधिक मासानिमित्त हे तुळशीला पाणी घालताना, दिवा लावताना हे जप करायचा असतो, तर तो बी केला. आणि त्यानंतर बघा आता गुरुपुष्पामृत मुहूर्त म्हटलं, गुरुवार म्हटलं, असं विशेष काय असेल ना, सोमवार गुरुवार असं काही सणवार असेल ना, मग मी अशी गॅसची पण पूजा करून घेते बरं का. मग गॅसवरती कधी हळदी कुंकाने स्वस्तिक काढते, तर कधी असं जे गंध असतो ना आपला, त्या गंधाने हळदी अशी स्वस्तिक काढून गॅसची पण अशी पूजा करून घेते. त्यानंतर मग इथं कुकर लावला पटापट आणि ते काय मी इथं शूट घेतलं नाही बरं का. कुकरला मी लावलं इथं पालकाचा गरगट्टा लावण्यासाठी ना, पालकाचा गरगट्टा, डाळ वगैरे, भात असं सर्व लावून घेतलं, पीठ मळून ठेवलं. आणि मग आता इथं चपात्या करायच्या होत्या, भात वगैरे झालेला होता, मी चपात्या पण करून घेतल्या, बाकीचं सर्व आवरलं, आहुंना जेवायला दिलं. त्यानंतर बघा ही म्हणते आमचं कार्टून, आता मला पालकाची भाजी नाही खायची, एरवी तर खात असते, मग आता मला हिला खायची होती म्हणजे भेंडीची भाजी. ठीक आहे म्हटलं, मग कट कर आता तूच भेंडी, म्हटलं मी बाकीचं आवरते तोपर्यंत. जे राहिलेले आपले जे कामं असतात ते आवरून घेतली. मग तिने भेंडी कट करून घेतली आणि मग भेंडीची फोडणी झाली बरं का. फायनली भेंडी करून झाली, तिला जेवणही दिलं, म्हणजे तिने जेवण करून घेतलं. मग छान असं ओटा क्लीन करून घेतला, भांडी वगैरे घासून घेतली. आणि मग आता आम्हाला जायचं होतं ते म्हणजे आता देऊळ बंद 2 हा सिनेमा आलेलाच आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि आजची इच्छा होती तर बघायची फर्स्ट शो तर नाही, पण फर्स्ट डेला आम्ही सेकंड शो पाहिला बरं का. तर कसा तर तुम्हाला मी दाखवतेच. मग हे सर्व आवरत होतं मी, म्हणजे माझं स्वतःचं आवरून घेत होते. तोपर्यंत बघा हे कार्टून इकडं काय करते. लोकांची मुलं ना बाहेर जाऊन खाण्याचा हट्ट करतात आणि हे म्हणजे की घरीच पॉपकॉर्न भरून नेऊया आपण आई. कारण आम्ही मागच्या वेळेस फन टाईमला गेलो होतो ना, तर तिथं काय असे रिस्ट्रिक्शन नव्हते बरं काय, की तुम्ही घरून आणायचं नाही असं काय. आम्ही शिवाजी महाराजांचा चित्रपट पाहायला गेलो ना, तेव्हा तिथं काही कुणी चेकिंग वगैरे करत नव्हतं. बऱ्याच जणांनी घरून डब्बे वगैरे घेऊन आले होते खाऊनचे. ते तिनं पाहिलं होतं. ती म्हणाली आई आपण तिथं एवढ्या महागाचं घेऊन खाल्लं, जायला यायला पण आपल्याला जास्त रिक्षाला चार्जेस लागतात, आपल्यापासून दूर आहे, तर आपण काय करू जातानाच पॉपकॉर्न बनवून नेऊ. मग तिनं हा डब्बा ठेवलेला होता बरं का. तिने मग हे पॉपकॉर्न बनवले आणि ह्या डब्यामध्ये भरून घेतले. आणि दोघी बहिणीचं बघा हे चालू आहे घरी असं बनवून खायला घेऊन जाणं. हे खरंच आपल्या पोरींना खरंच अशा काहीतरी जुगाड करत असतात. मग घरूनच त्यांनी हे सर्व खाण्यासाठी घेतलं, पाण्याची बॉटल घेतली. खाली गेल्यानंतर दुकानामधून ही आणखीन काही बरंच त्यांनी घेतलं. म्हणजे इथं जेवढं घेतलं ना, तिथं आपल्याला ते डबल किमतीतच भेटतं, बरोबर की नाही. मग आम्ही आलो फन टाईमला बघा, रिक्षा केली पटकन आणि फन टाईमला आलो. इथं आल्यानंतर ना बाहेर आम्हाला 1:15चा इथं तिकीटवर टायमिंग होता बरं का. पिक्चर संपला आणि बाहेर आलो, असं काहीसं वातावरण होतं बरं का. असं थोडंसं आभाळ आल्यासारखं वाटत होतं, म्हणजे 4:30-5चा टायमिंग होता हा. आणि असं छान वाटत होतं. मग तिथून रिक्षा पकडली आणि आम्ही येताना रिक्षात फोन केला रुपालीला. तर रुपालीचं बोलणं झालं, म्हणले तर चला, म्हणलं थोडासा वेळ होता, तिला भेटून जावं. तिला मागच्या वेळेस नाही का खीर दिलेली, डब्बा तिच्याकडे होता, मग तिच्याकडे आलो. येता मग चिवसाठी थोडासा खाऊ घेतला होता. घरी आलो आणि चिव म्हणजे तिच्या बहिणीची मुलगी, तिला थोडासा खाऊ दिला, गप्पा गोष्टी झाल्या आमच्या. मग ती म्हटली की पोरींना काहीतरी खावा असं म्हणत होती, पण पोरींना खायचं नव्हतं काही. मग ती चहाची मॅगी ना पोरींना खूप आवडते.
मग तिथं आम्ही काय पेप्सी वगैरे खाल्ली. ह्या पेप्सी तुम्ही खाल्ल्या आहेत का? कोणाकोणाच्या ह्या पेप्सीसोबत आठवणी आहेत नक्की सांगा बरं का. तर आम्ही तिथं पेप्सी खाल्ली. त्यानंतर मग तिनं म्हटलं की चला आता पोरींना माझ्या हातची मॅगी आवडते तर मी मॅगी बनवते, म्हणून तिनं बघा मॅगीची तयारी केली. इथं तिनं अशा पद्धतीने मॅगी बनवते. इथे तिने ना कांदा कट करून घेतला होता, टोमॅटो कट करून घेतला होता आणि छान असं तेलामध्ये ते फ्राय करून घेतलं तिने आणि त्यामध्ये ना टाकले ते म्हणजे तिने जे मॅगी मसाला टाकला, लाल तिखट टाकलं, असं छान तिने परतून घेतलं. आणि इथे ना मॅगी हे साईडला तिने असं थोडंसं मोकळं करून ठेवून दिली होती प्लेटमध्ये. ती म्हणत होती ताई कशाला व्हिडिओ घेतेस, माझा अवतार खूप खराब झाला आहे. म्हणलं जाऊ दे गं, काय नसते, तुझी मॅगीची रेसिपी आमच्याकडं कायम राहील ना म्हणून घेते. मग सिद्धीची पण इच्छा होती की म्हणजे माझ्या छोट्या लेकीची की रुपाली दीदी मॅगी बनवते माझ्यासाठी, तर आपण हे कॅप्चर करूयात. ठीक आहे म्हटलं. मग तिने छान असे मसाले छान परतून घेतले. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि बघा इथं पाणी टाकलं. हे पाणी उकळल्याच्या नंतर ती मॅगी टाकणार होते त्याच्यामध्ये. तोपर्यंत माझा टिफिन तिने साफ करून ठेवला. आणि तिच्या सासूबाईंनी ना ह्या म्हणजे आज बनवले होते ते म्हणजे उकडीचे मोदक, कारण संदीपच्या ऑफिसमध्ये ना ते उकडीचे मोदक त्यांच्या सरांना द्यायचे होते, आवडले होते त्यांना, म्हणून त्यांनी उकडीचे मोदक बनवले होते. मग तिचं असं म्हणणं होतं की ताई आता मी दुसरं काही बनवलं नाही, हे मोदकच तुझ्या डब्यामध्ये देते, म्हणून तिने हे बघा 4 असे मोदक आम्हाला चौघांना डब्यामध्ये तिने मोदक दिले, कारण तिने पण जास्त नव्हते बनवलेले. फायनली त्यांची मॅगी तयार झाली आणि पोरींना तिने ना मॅगी दिली बरं का. तिच्या हातची मॅगी पोरींना आवडते म्हणून, कारण मागे 1-2 वेळेला ना तिने मॅगी बनवली होती अशीच पोरींना. मग काय आमच्यासाठी ना तिने ब्लॅक टी बनवलं बरं का. मग इथे पोरी मॅगी एन्जॉय करत होत्या आणि चिऊ बघा कशी त्यांच्यासोबत खेळती आहे. म्हणजे तिच्या बहिणीची मुलगी आहे बरं का चिऊ, म्हणजे तिच्याकडे थांबते ती, तिची मम्मी जॉबला जाते ना म्हणून. मग ती बघा पोरींशी किती मस्त खेळत होती, गप्पा गोष्टी त्यांचं खेळणं चालू होतं. आणि दीदी मी तुझी किसी घेऊ का म्हणत होती, म्हणून तिची गालाची किसी घेतली आणि तिला कानात काहीतरी सांगत होती. मी इकडच्या साईडला बसून ह्यांचं सगळं हे कॅप्चर करत होते. त्यानंतर बघा मला रुपालीना तिचे सोनोग्राफीचे हे दाखवत होती, 3D का 4D काहीतरी असं म्हणाली ती. आणि माझी सोनोग्राफी झाली बरं का ताई म्हणत होती आणि ते दाखवत होती मी, कारण हे आमच्या वेळेस नव्हतं बरं का 3D 4D, म्हणजे ते एकदम ॲक्च्युअल बाळांना छान दिसतं बरं का त्याच्यामध्ये. आणि तिला थोडीशी शंका वाटत होते की असं काहीतरी दिसतंय थोडंसं असं बाळाला, म्हणून तिने ती सोनोग्राफी करून घेतली होती. आणि तिचा ना आता 8वा महिना सुरूच आहे बरं का, तर त्यामुळे तिने ती सोनोग्राफी करून घेतली होती. ती मला दाखवत होते, आमच्या अशा गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि तेवढ्यात ना चिवनी माझे असे काही 1-2 फोटो क्लिक केले, तेही शेअर केले. घरी आलो आणि मग अशी पूजा झाली. असा होता आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक